गाडीवाला आया घर से कचरा निकाल असं. नाही नाही नाही, माझा मित्र आला आहे. मित्रांनो, माझा मित्र म्हणला आता डी मार्टला जायचं आहे. मी म्हणलो कसं जायचं, एक गाडी माणसं चार, जायचं कसं. एवढ्यात मला दिसलं घोडे चार. ह्यानी पण म्हणलं चला डी मार्टला येतो का. ह्याने म्हणले नाही बाबा, हे बघ हे गाडीवाला अडवलं, मी कसं येऊ म्हणलं. मग जाऊ सोड म्हणलं. आलो तो एकदम करती शनिवारी, लावला गाडी आणि निघाला भाऊ. ते पिशवी घेतला होता कसला तर, हे बघा आमचे मित्र आणि आमचा डी मार्ट. मी होतो असं एकदम भंगार दिसत, तरी पण मी गेलो. मी कधी कुठंही लाजत नाही. डी मार्टमध्ये गेल्या पहिलं आमची चेकिंग चालू झालं. चेकिंग झालं म्हणलं मोबाईल बंद कर बे म्हणलं. मग मी म्हणलं चला बे म्हटलं. मग आल्या डी मार्टमधलं प्रसाद खाल्लो जरा. मग प्रसाद खाल्ल्यानंतर बघितलं भाऊ हे काय ब्रश घाल, तर कुठं घासाचं ब्रश आहे काय माहिती आहे. घे म्हणलं, हे बघ असं दाखवाल तर मला, हे बघ कुठं घासायचं आहे. हो असं घासायचं. मी म्हणलं गाडीचं घासाचं घे रे बाबा. हे बघा दरवेळेस आम्ही शर्ट बघून जातो, एक पण शर्ट घेत नाही. यावेळेस जरा बूट घेतलं होतं. भाऊ शॉपिंग करायला होता, भाऊच्या ह्याच्यात घातलो लपून छपून. लगेच चप्प करून तिकडे जाऊन हे घेऊन ये म्हणलं. लगे हे आमचं दोन्ही सामान याच्यात टाकलं, गपला केलं. मग एवढा तर भाऊ आला की बाहेर. मग बाहेर आल्यावर आमचं सामान काढून घेतलं. नंतर बघितलं हे काय रे दोन. मग जाऊ सोड म्हणलं, भावाकडनं मदत करण्यासाठी आम्ही ते घेतलो आणि परत निघालो डी मार्टमधनं बाहेर. थंड हवा खाल्ल्यानंतर गरम गरम जागेत. मग बघा माझा चेहरा एकदम भारी आहे. मी तुम्हाला दाखवत असतो असंच काय काय नवीन गोष्टी. आलं असं घरापाशी, हे आहे आमचं उड्डाण पूल, हे आसरा पूल. इथून आम्ही जात असतो, आमचं घर इथंच आहे. मग तेवढ्यात म्हणले तुला दाखवतो, चला चहा दाखवतो. चहा त्याला सोडून तिकडं सामान ठेवून आम्ही चहा प्यायला आलो. हे बघा आमचं लक्ष इथंच आहे चहा पिण्याकडं. चहा पिला आणि चौघांना दाखवलं. चौघं बसले होते. कुठे पिल त्यांनी बिल दे म्हणलो. मग याने काय कोणच प्यायला तयार नाही. भाऊ मग मीच पिलो. मग मीच बिल दिलं. मग तेवढ्यातच आला आमचा क्षण. बाहेर जायचा, व्हिडिओ संपला, वेळ संपला, लाईफ संपली, जिंदगी संपली आणि आम्ही निघालो आमच्या रस्त्याकडं. आणि एवढ्यात मी दाखवा म्हटलं तुम्हाला. आता शेवटी आम्ही आमच्या जीवनातल्या रहस्यमयी गोष्टी बोलण्यासाठी इथं बसलेलो आहोत.